मनुष्याच्या जीवनावर या ग्रहगोलांच्या स्थितीचा फार मोठा परिणाम. नवे नवे मनुष्य नावाचा प्राणी सर्वोत्तम का बनला? कारण त्याचा पाठीचा कणा सरळ झाला आणि मेंदू नावाचं एक फूल वरती उमललं हजारो लाखो वर्षांच्या विकासानंतर, आणि त्याच्यातून मनुष्याचा विकास झाला. मग मनुष्याची जी पाठीचा कणा आहे त्याच्यामधून गेलेला मेरुरज्जू असेल किंवा मेरुदंड असेल आणि त्याच्यावरती असलेला मेंदू असेल, या सर्वांचा जो संबंध आहे तो ह्या वैश्विक शक्तीशी आहे की भौतिक पातळीवर हे शरीर या सृष्टीशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न करत असतं. विषुव म्हणजे तुमच्या यंत्रणेत संतुलन आणण्याचा दिवस आहे, आणि म्हणून एक जीवन म्हणून तुम्ही स्पंदित जर झालात तर खऱ्या अर्थाने आज विषुव दिन साजरा होईल. कसं आहे, जीवनामध्ये तुम्हाला जर तुमच्या ऊर्जेचं संतुलन साधायचं असेल तर ध्यानधारणा करावी लागते, योग करावा लागतो, तपस्या करावी लागते. आजचा जो दिवस आहे तो तुम्हाला सहज साध्य करण्यासारखा आहे. अंतःकरणापर्यंत तुमची जाणीव पोहोचणं, याला जागृत राहणं असं. स्वच्छ आहे, शुद्ध आहे, तुमचा भाव शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे काय हो? कोणाबद्दलही वाईट चिंतन नाही. शुद्ध भाव म्हणजे काय हो? सर्वांचं भलं होऊ दे देवा, सगळ्यांचं होऊ दे, त्यांच्या मागं माझंही होऊ दे. शुद्ध भाव, लोभ नाही, मत्सर नाही, मोह नाही, स्वार्थ नाही, परमार्थ आहे. सगळ्यांचं भलं होऊ दे, माझं पण होऊ दे त्याच्यामध्ये. माझं नंतर कर, पहिलं सगळ्यांचं कर. ही जी भावना ही शुद्ध भावना आहे, अपेक्षा नसणं. मग ही शुद्ध भाव जर तुमचा असेल, शुद्ध अंतःकरण असेल, शुद्ध मन असेल, तर कर्मसुद्धा कसं तयार होतं? शुद्ध तयार होतं. असं शुद्ध कर्म काजळी धरत नाही. मित्रांनो, आमचं जीवनसुद्धा या सृष्टीच्या स्पंदनाबरोबर जर स्पंदित झालं तर आमचं जीवनसुद्धा आनंदमय होऊन जातं. हे जीवन तुम्ही ज्यावेळेस या अस्तित्वापासून वेगळं करायचा प्रयत्न करता, आणि मी आणि माझं मी करतो आणि माझं अस्तित्व आहे आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व जो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तो प्रकृतीपासून बाजूला जातो आणि तो विकृत बनतो, आणि तो विकृत बनल्यामुळे त्याचं आयुष्य दुःखमय होऊन जातं. मित्रहो, मनुष्य जीवन या भौगोलिक अस्तित्वाचा एक अंश आहे. नवे नवे या पृथ्वी तलावर असलेला प्रत्येक जीव आणि प्रत्येक घटक हा या संपूर्ण भौगोलिक जी अस्तित्व आहे त्या भौगोलिक अस्तित्वाचा एक भाग आहे. मग त्याच्यामध्ये आकाशगंगा आहे, सूर्यमाला आहे, विविध ग्रह आहेत, आणि ह्या सर्वांचा एकमेकांसोबत एक संबंध आहे, एक सुसूत्रता आहे. सुसूत्रता ही संतुलनातून निर्माण होते. जसं मनुष्य दोन पायावर उभा राहतो, दोन्ही पायावर जर संतुलन नसेल तर त्याची शक्ती क्षीण होऊन जाते, तो कमजोर होतो, त्याला सुसूत्रता आणणं अवघड होऊन जातं. मग त्याच्या क्रियांमध्ये, त्याच्या कामांमध्ये एक गोंधळ निर्माण होतो. मनुष्याचं जीवनही काहीसं असंच आहे. मनुष्याच्या जीवनावर या ग्रहगोलांच्या स्थितीचा फार मोठा परिणाम होतो. हे अनेक वेळा आपण यावर चर्चा केलेली आहे. नवे नवे मनुष्य नावाचा प्राणी सर्वोत्तम का बनला? कारण त्याचा पाठीचा कणा सरळ झाला आणि मेंदू नावाचं एक फूल वरती उमललं हजारो लाखो वर्षांच्या विकासानंतर, आणि त्याच्यातून मनुष्याचा विकास झाला. मग मनुष्याची जी पाठीचा कणा आहे त्याच्यामधून गेलेला मेरुरज्जू असेल किंवा मेरुदंड असेल आणि त्याच्यावरती असलेला मेंदू असेल, या सर्वांचा जो संबंध आहे तो ह्या वैश्विक शक्तीशी आहे. मग त्यामुळे या ग्रहगोलांच्या स्थितीचा थेट परिणाम मनुष्याच्या जीवनावर होतो. नवे नवे पृथ्वीवरती जे अरबो खरबो लिटर पाणी आहे, ज्याची आम्ही गिनती करू शकत नाही, त्या पाण्याला खेचण्याची ताकद चंद्रासारख्या उपग्रहामध्ये निर्माण होते. तर मनुष्याचं शरीर त्याच्यापुढे काहीच नाही. मनुष्याच्या शरीरामध्ये 65% समुद्र आहे. मग तो समुद्र देखील या ग्रहगोलांनी प्रभावित केला जातो. प्रत्येक पेशीमध्ये
जो पेशीद्रव्य आहे तो समुद्राच्या पाण्याच्या क्षारतेचाच आहे. त्याची क्षारता जर बिघडली तर माणसाची शरीराचं स्वास्थ्य बिघडतं, ॲसिडिटी होते, पित्त होतं, शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूलद्रव्यांचं प्रमाण कमी जास्त होतं आणि जैव रासायनिक प्रक्रियेचा प्रभाव शरीरावर होतो. म्हणून ह्या सर्व प्रक्रियेमध्ये मनुष्याचं जर भौतिक स्तरावरचं जीवन जरी पाहिलं तरी पण या सगळ्या ग्रहगोलांच्या स्थितीमध्ये समवाय साधणं किती त्याला सहज शक्य आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. एखाद्या नावेमध्ये प्रवास करतो आणि नावेमध्ये प्रवास करताना ज्यावेळेस नाव पाण्याच्या लहरींमध्ये हेलकावे खाते आणि तुम्ही जर तिच्या फळीवर उभा असाल तर तुम्हाला बॅलन्स साधावा लागतो. ज्या बाजूने तुमची नाव झुकेल त्याच्या विरुद्ध बाजूने तिरपं होऊन तुम्हाला बॅलन्स साधावा लागतो, तुम्ही पळून जाल. सायकल चालवत असताना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते की तुम्हाला संतुलन साधावं लागतं. तसं जीवन प्रक्रिया जी आहे ती सतत गतिमान आहे आणि तिच्या ग्रहगोलांच्या स्थिती ह्या प्रतिक्षण बदलत आहे. मग मनुष्याच्या जीवनावर सर्वात मोठा प्रभाव जो आहे या पृथ्वीच्या सृष्टीवरती तो आहे सूर्याचा. नवे नवे सूर्यच हा सर्वस्व आहे. मग सूर्य जर हा प्रमुख स्रोत आहे जीवनाचा तर त्या सूर्याच्या अवस्थेचा पृथ्वीच्या जीवनावर संपूर्ण प्रभाव पडतो. अत्यंत नाही, संपूर्ण. तर ज्यावेळेस आम्ही उत्तरायणाची गोष्ट करतो, आम्ही दक्षिणायनाची गोष्ट करतो, त्यावेळेस आम्हाला आजच्या दिवसाची पण गोष्ट करणं गरजेचं आहे. आज विषुव दिन आहे, त्याला इक्विनॉक्स असं म्हणतात. इक्विनॉक्स डे. इक्विनॉक्स म्हणजे आज दिवस आणि रात्र हे दोन्ही संतुलित आहे. 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र आहे. ज्याप्रमाणे थंडीमध्ये आमचं जीवन थोडंसं थंड पडतं तसं उष्णतेच्या कालावधीमध्ये जीवन आमचं जरा उत्तेजित होतं. मग या सृष्टीवरचं जीवन उत्तरायणाच्या काळामध्ये जसं थंड पडत चालतं तसं दक्षिणायनाच्या काळामध्ये ते गरम होतं. मग आम्ही लक्षात ठेवायचं आहे की आम्हाला संतुलन साधायचं आहे. तर संतुलन साधण्याचा आजचा दिवस आहे. सद्गुरू आम्हाला आज सांगता की भौतिक पातळीवर हे शरीर या सृष्टीशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न करत असतं. थंडीच्या काळामध्ये स्वतःला गरम ठेवतं, उष्णतेच्या काळामध्ये स्वतःला ते थंड ठेवण्याचा प्रयत्न करतं आणि या दोन्हीचं संतुलन साधून ते आपलं अस्तित्व टिकून ठेवतं. जर शरीर प्रमाणापेक्षा जर थंड पडलं तर त्याची एक एक इंद्रिय निकामी व्हायला लागतात. हातपाय जर गार पडले तर माणसाची हालचाल बंद होते. लोक म्हणतात थंड पडले बरं का हातपायाची. बघा थंडीमध्ये आपली हालचाल कशी असते, स्लो असते. तशीही स्लो असते. हृदयाची धडकनसुद्धा स्लो असते आणि तीच उन्हाळ्यामध्ये फास्ट असते. उन्हाळ्यामध्ये झोपेतून उठलेला माणूस लगेच उठून पळायला सुरुवात करू शकतो. पण थंडीमध्ये तुम्हाला थोडंसं अंगुस्त्या घे, कपडे काढ, थोडंसं परत अंगावर कपडे ओढून घे, हे चालतं, कारण ते जीवन स्लो झालेलं असतं. मग ह्या दोघांचं संतुलन साधण्याची क्षमता या शरीरामध्ये आहे. ते स्वतःला अनुकूलन करून घेतं त्या जीवनासोबत. मग आज हा जो विषुव डे आहे, विषुव दिवस आहे, जो विषुव वृत्तावरती आज सूर्य आहे. आपण ज्याप्रमाणे अक्षांश आणि रेखांश बघतो, भूगोलामध्ये आम्हाला माहिती आहे की या पृथ्वीची एक काल्पनिक काही रेषा ओढलेल्या आहे स्थान निश्चितीसाठी. त्यावेळेस अक्ष आणि रेखा, रेखा कशी असते बरोबर आहे, आणि अक्ष कसा असतो उभा. मग अक्षांशानुसार सूर्य उत्तरायणाच्या भागात जातो, दक्षिणायनाच्या भागात जातो. आम्ही त्याचा हिशोब लावू शकतो. आज कम्प्युटरचं जग आहे. पण हे अनादी कालापासून लोकांना माहीत होतं की आजचा जो दिवस आहे ते तेव्हापासून ते साजरा करतात.
कारण आजच्या दिवशी तुमची जी सावली आहे ती कशी पडते, 0 डिग्रीमध्ये पडते. तुम्ही जर उन्हामध्ये जाऊन उभं राहिला तर तुमची सावली 0 डिग्रीमध्ये पडते. आणि तीच उत्तरायणामध्ये आणि दक्षिणायनामध्ये ती काय करते, अँगल क्रिएट करते. म्हणजे सूर्याची जी ऊर्जा आहे आज ती संतुलित प्रमाणामध्ये आम्हाला मिळते. आणि त्याच्यामुळे आमचं जे ऊर्जा आहे आमच्यामध्ये ती ऊर्जासुद्धा कशी असते, संतुलित असते. मग हे जे संतुलन आहे हे भौतिक पातळीवर नसून हे आध्यात्मिक पातळीवर पण निर्माण झालं पाहिजे असं सद्गुरू आज आम्हाला सांगता. ते आम्हाला असं सांगता, विषुव म्हणजे तुमच्या यंत्रणेत संतुलन आणण्याचा दिवस आहे. विषुव दिवस म्हणजे काय, इक्विनॉक्स डे म्हणजे काय, की आजचा दिवस असा आहे का तुमच्यामध्ये जी यंत्रणा आहे तुमची शारीरिक यंत्रणा, मानसिक यंत्रणा, भावनिक यंत्रणा, ऊर्जा प्रणाली या सर्वांमध्ये संतुलन साधण्याचा काय आहे, दिवस आहे. फक्त सृष्टी संतुलन साधत नाही आहे तर तुम्हाला सुद्धा संतुलन साधण्याची संधी आहे. इथे आम्हाला या आजच्या दिवशी कोणासोबत जरी अशी ओळख निर्माण करायची नाही. समजा मी कुठल्या तरी पदावर आहे, मी कुठल्या तरी आडनावाचा आहे, कुठल्या तरी समाजाचा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, अशा प्रकारचे ज्या मूर्ख ओळखी आहेत आमच्या, ज्या क्षुद्र ओळखी आहेत, त्या क्षुद्र ओळखी साधण्याचा आजचा दिवस नाही तर आजचा दिवस जीवन म्हणून स्पंदित करण्याचा आहे. तुम्ही आज कोण आहात हे ओळखण्याचा दिवस आहे. जसं आम्ही मदर्स डेला मदर्सचा सन्मान करतो, फादर्स डेला फादरचा सन्मान करतो, महिला दिनाच्या दिवशी महिलांचा सन्मान करतो, वन्य दिनाच्या दिवशी जंगलाचा सन्मान करतो, तेवढ्या दिवसापुरता कमी पण करतो. तसं आजचा विषुव दिन आहे. आज तुम्ही तुमच्यामधील जी यंत्रणा आहे, ऊर्जा प्रणाली आहे, तिला ओळखण्याचा आणि तिच्याबरोबर स्पंदित होण्याचा दिवस आहे. मी कोण आहे, माझा स्रोत कोण आहे, मी जिवंत कोणामुळे, माझं अस्तित्व कोणामुळे, ते स्पंदन तुमच्यामध्ये सतत जिवंत आहे. या देहाला ओळख तोपर्यंतच आहे जोपर्यंत याच्यामध्ये ऊर्जा आहे, जोपर्यंत याच्यामध्ये जीव आहे. एकदा यातला जीव गेला या देहाची ओळख संपली. मग तो क्षण कधी आहे कोणालाही माहिती नाही आहे. आणि म्हणून एक जीवन म्हणून तुम्ही स्पंदित जर झालात तर खऱ्या अर्थाने आज विषुव दिन साजरा होईल. सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामधला जो समन्वय आहे तो समन्वय विषुव दिनाच्या दिवशी ह्या सगळ्या जीवसृष्टीला साधता येतो. आज तुमचं जीवन संतुलित असतं. आणि आजच्या दिवशी तुम्ही जर साधना केली, तुम्ही जीवनामध्ये काही संकल्प केला, आजच्या दिवशी तुम्ही जीवनामध्ये तुमच्या एक क्रांतिकारी बदल करायचा ठरवला तर तुम्हाला ते ठरवणं, तो संकल्प साधणं आजच्या दिवशी सहज शक्य आहे. तुमच्यामध्ये आज सकारात्मक वृत्ती असते, निसर्गता असते. जसं मी नेहमी सांगतो, पावसाळ्यामध्ये प्रत्येकाला नैसर्गिकपणे आंघोळ करण्याची संधी मिळते, करावी लागत नाही, घडते. बरोबर आहे. पाण्याचा सुंदर असा धबधबा आहे, तुम्हाला फक्त त्याच्या खाली जाऊन उभं राहायचं आहे, अभ्यंग स्नान होणार आहे. तुम्हाला काही करावं लागतं, काय करायचं ते पाणी करतं. तसं मग इतर वेळी मात्र तुम्हाला अभ्यंग स्नान जर करायचं असेल तर तुम्हाला व्यवस्था यंत्रणा निर्माण करावी लागते, किंवा तुम्हाला एखाद्या नदीमध्ये, समुद्रामध्ये, तलावामध्ये तुम्हाला स्वतःला डुबून घ्यावं लागतं, पोहावं लागतं, सूर मारावा लागतो, आणि ती कला तुमच्याकडे पाहिजे. तसं आहे जीवनामध्ये. तुम्हाला जर तुमच्या ऊर्जेचं संतुलन साधायचं असेल तर ध्यानधारणा करावी लागते, योग करावा लागतो, तपस्या करावी लागते. आणि आजचा जो दिवस आहे तो तुम्हाला सहज साध्य करण्यासारखा आहे. सहज तुमचं मानसिक संतुलन सहज साधलं जातं. जसं मंदिरामध्ये गेल्यानंतर डोकं शांत करावं लागत नाही, ते आपोआप होतं. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर, हेमाडपंथी जर मंदिर असेल पूर्णपणे काळ्या पाषाणामध्ये तयार केलेलं, त्याच्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर एक नैसर्गिक जो गारवा असतो, एक प्राकृतिक जे काही स्पंदनं असतात ते तुमच्यामध्ये आपोआप उतरतात. जसं तुम्ही एखाद्या हलवायाच्या दुकानासमोर उभे राहिला तर तुमच्या तोंडामध्ये पाणी आणावं लागत नाही, ते येतं आपोआप. खा कोणाला म्हणावं लागत नाही, तो म्हणतो कोणती ऑर्डर करायची, म्हणजे इच्छा निर्माण होते. त्याप्रमाणे तुम्ही जर एखाद्या बगीच्यामध्ये गेलात, सुंदर बगीच्यामध्ये,
विविध रंगांनी फुललेल्या अशा बगीच्यामध्ये तुम्ही जर गेलात, तुमच्यामध्ये रोमांस आपोआप जागा होतो. रोमांस आणि रोमांच एकत्र जागा होतो, सगळ्यांमध्ये होतो. प्रत्येकाला, अगदी आबालवृद्ध प्रत्येकाला आपल्या सुंदर दिवसांची काय होते, आठवण येते. भले ते घडलेले नसू दे तरी येते, काल्पनिक असेल तरी येते. तसं आहे आजचा जो सुंदर दिवस आहे, या दिवशी आपण सर्वांनी आपलं जे जीवन आहे, जी जीवनशक्ती आहे आमच्या आतमध्ये, ती जीवनशक्ती आणि ऊर्जा यांचं स्पंदन, याचं संतुलन साधण्याचा जो दिवस आहे आजचा. आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही जागृत जर राहिलो तर आम्ही याचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकतो. आणि जागृत नसल्याने तुम्ही त्याच्या फायद्याला घेण्यापासून स्वतःला चुकू शकता. का बरं? कारण पाण्याने तुम्ही जर धबधब्याखाली उभे राहिलात तर पाण्याने तुमचं शरीर भिजेल. पण तुम्ही जर जागृत राहिलात आणि तिथं जर सावध राहिलात, तिथं उपस्थित राहिलात, तर तुम्ही अंतःकरणसुद्धा त्याने भिजून जाईल. अंतःकरण भिजलं पाहिजे. माणसं भिजतात बाहेरून, पण अंतःकरण कोरडं राहतं. माणसं बाहेरून भगवे कपडे घालता, सगळं पोशाख बदलता, माळ घालता, सर्व रंगरूप बदलून टाकता, पण आतमध्ये मात्र तसेच राहता. माणसं बाहेरून सभ्य कपडे घालता, पण मग आतला मधला जो चोर असतो तो मात्र काही बदलत नाही, तो तसाच असतो. तो आणखीन शातीर बनतो. पण अंतःकरणापर्यंत तुमची जाणीव पोहोचणं याला जागृत राहणं असं म्हणतात. दारुड्याने ठरवलं तरी तो जागृत नाही राहू शकत. तसं तुम्ही जर कुठल्या नशेत असाल तर तुम्ही जागृत होऊ शकत नाही. नशेमधला व्यक्ती जो असतो तो स्वतःला जागृत नाही ठेवू शकत. आज आम्ही स्वतःला जर जागृत ठेवलं, सजग ठेवलं, चैतन्यमय ठेवलं, तर नक्कीच आजच्या दिवसाचा जो बदल आहे आमच्या शरीरामध्ये होतो आहे, आमच्या ऊर्जेमध्ये होतो आहे, तो आम्हाला जाणवल्याशिवाय राहणार नाही. बदल कुठे होतो आहे? आतमध्ये. आणि आम्ही शोधतो कुठे? बाहेर. बरोबर आहे. तो हा जो बदल आहे तो तुम्ही सर्वांनी अनुभवा. ही जी जीवनशक्ती आहे ती तुमच्या जीवनामध्ये अशी स्पंदित झाली पाहिजे. हे कसं कळलं आम्हाला की आमच्या जीवनामध्ये ही जीवनशक्ती स्पंदित होते का? ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडले, ज्यावेळेस तुम्हाला कोणीतरी आवडायला लागलं, तुम्हाला ते दिवस कसे वाटत होते? जरा आठवा बरं जरा. तुमच्या आजूबाजूला सगळं रोमॅन्टिक दिसत होतं, सगळं सुंदर दिसत होतं. ज्या दिवशी तुम्ही जीवनामध्ये काहीतरी फार मोठी अचिव्हमेंट केली आणि तुम्ही खूप आनंदी होते, तो दिवस तुम्हाला कसा वाटत होता? हे जे वाटणं आहे हे कशाच्यामुळे नाही तर कशाच्याही शिवाय सहज वाटणं, हे आहे तुमचं जीवन स्पंदित होण्याचं लक्षण. तुमच्या आतमध्ये जो सुगंध आहे, प्रकाश आहे, जो आनंद आहे, तो झाकला कशामुळे आहे? अज्ञानामुळे, अहंकारामुळे आणि आळसामुळे. हे 3 आवरण आहे. या 3 आवरणांच्या आतमध्ये तुमचं अंतःकरण गुदमरत आहे. आणि ही 3 आवरणं म्हणजे असंतुलित काळामध्ये तुमच्यावर साचलेला मैल आहे. मला सांगा, कापड जर इस्त्री केलेलं असेल तर लवकर मळतं की चुरगळलेलं असेल तर लवकर मळतं? सांगा सांगा. हां, बोला पटकन. अजून सोपा प्रश्न विचारतो. कुठलाही सरफेस जेवढा चोपडा असेल आणि जेवढा खडबडीत असेल, तो कोणता असल्यावर तो लवकर खराब होतो? खडबडीत असल्यावर. म्हणजेच कापड चुरगळलेलं असलं तर लवकर मळतं, आहे की नाही? जसं गाईचं उदाहरण आम्ही देतो. गाईची त्वचा जर सुरकटलेली असेल तर गोचीड लवकर होतो. आणि जर टाईट असेल, चरबी एकदम अशी चोपडी असेल तर नाही होत. तसंच आहे. गोचीड बी एक घाणच आहे. ती जिवंत घाण आहे आणि ही मृत घाण आहे. आमचं जीवन जर स्फुल्लित असेल, प्रसन्न असेल, तर त्याच्यावरती हे जे दोष असतात ते थांबत नाही. जे आवरण आहे ते आवरण का तयार होता? थरावर थर का साचता? कारण ज्योत झाकून गेली आतमध्ये, काजळीच्या आतमध्ये. ही काजळी जी आहे ती काजळी जमा झालेली आहे, ती साफ करता आली पाहिजे. त्याचं कारण आहे आमचं इंधन अशुद्ध आहे. आमचं जे तेल आहे, कर्म. तेल म्हणजे काय? कर्म आहे. ते कर्म जर आमचं अशुद्ध असेल तर जेवढं अशुद्ध तेल, जेवढं अशुद्ध कर्म, तेवढं आमचं ते जे ज्योत आहे तेवढी काय होते? काजळी खाली झाकली जाते, तेवढी ती कमकुवत होते.
आणि जेवढं तुमचं इंधन स्वच्छ आहे, शुद्ध आहे, तुमचा भाव शुद्ध आहे, अंतःकरण शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे काय हो? कोणाबद्दलही वाईट चिंतन नाही. शुद्ध भाव म्हणजे काय हो? सर्वांचं भलं होऊ दे देवा, सगळ्यांचं होऊ दे, त्यांच्या मागं माझंही होऊ दे. शुद्ध भाव. लोभ नाही, मत्सर नाही, मोह नाही, स्वार्थ नाही, परमार्थ आहे. सगळ्यांचं भलं होऊ दे, माझं पण होऊ दे त्याच्यामध्ये. माझं नंतर कर, पहिलं सगळ्यांचं कर. ही जी भावना ही शुद्ध भावना आहे. अपेक्षा नसणं. मग ही शुद्ध भाव जर तुमचा असेल, शुद्ध अंतःकरण असेल, शुद्ध मन असेल, तर कर्मसुद्धा कसं तयार होतं? शुद्ध तयार होतं. असं शुद्ध कर्म काजळी धरत नाही. आणि ती काजळी जी आहे ना, ती आहे अज्ञान, अहंकार आणि आळस. आणि ह्याच्यामुळे आतमधलं जे आमचं चैतन्य आहे ते दाबून गेलेलं आहे, म्हणून त्याची स्पंदनं आम्हाला कळत नाही. काही लोकांना स्वतःच्या हृदयाची धडधडसुद्धा समजत नाही. हां, डॉक्टर लोक नाडी तपायला जातात, त्यांची नाडी सापडत नाही. काही जणांचे ऑपरेशन रद्द होता का? शिरा सापडत नाही. हो, तुमचं सोडा डॉक्टरला सापडत नाही, फाडून तोडून सुद्धा. एवढी भयंकर परिस्थिती आहे. एवढ्याशा शरीरामध्ये तुम्ही हरवून गेले. स्वतःला शुद्ध न ठेवल्यामुळे एवढं घाण साचते की अशुद्धता आजूबाजूला जमा होते. आणि ती अशुद्धता जमा झाल्यामुळे आम्हाला जीवन कळत नाही ना, आमचं संतुलन बिघडून जातं. एखाद्या मळकटलेल्या कळकटलेल्या कपड्याला तुम्हाला जर नीळ लावायची असेल तर काही उपयोग आहे का? हां, बसेल का नीळ त्याला? एखाद्या खराब झालेल्या भिंतीवर तुम्हाला रंग द्यायचा आहे, तुम्हाला ती पहिली घाण काढावी लागेल तरच तुमचा रंग टिकेल, नाही तर तुमचा रंग 2 दिवसामध्ये खाली पोपडे धरून पडून जाईल. तसं आहे. आम्ही वातावरण चांगलं आहे आम्हाला भरपूर. आज आम्हाला संतुलित असा दिवस आहे, अतिशय पवित्र असा दिवस आहे. परंतु जर आमचं अंतःकरण बाहेरून जर मळकटलेलं असेल, कळकटलेलं असेल, तर आम्हाला ते जाणीवसुद्धा होणार नाही. म्हणजे स्वतःची तपासणी करण्याचा दिवस आहे आज. बरोबर आहे. बाहेर सुंदर संगीत चालू आहे, सगळेजण नाचताय, एकदम असे धुंद होऊन नाचताय. आणि एकजण तिथे येतो आणि म्हणतोय, काय बावळे लोक आहे, काहीच वाजत नाही कुठे, खुशाल काहीतरी वाकड तिकडे हालचाली करताय. अरे तू बहिरा आहे ना, तुला कसं कळलं ते काय करताय ते? तुझं जे ऐकण्याची जी क्षमता आहे ती गमावली आहे तू. तुझे कान अक्षम आहे, त्यांच्यामध्ये क्षमता नाही आहे ते संगीत ऐकण्याची. तसं या सृष्टीमध्ये आजचा जो सुंदर दिवस आहे, त्या सुंदर दिवसाचं जे सौंदर्य आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे संतुलन आहे, ते अनुभव करण्याची क्षमता तुमच्या माझ्या शरीरामध्ये जर असेल तर मला त्याचं स्पंदन जाणवेल. आणि ते स्पंदन जर मला जाणवलं तर नक्कीच मी खूप स्वतःला सौभाग्यशाली समजलं पाहिजे आणि त्याचा आनंद आम्ही घेतला पाहिजे आणि त्याच्याबरोबर स्पंदित व्हायला शिकलं पाहिजे. तुम्हाला साधं एखाद्या संगीताच्या तालावरती, म्युझिकच्या लहरींवरती ज्यावेळेस एखादा जण नाचतो त्यावेळेस आम्हाला ते किती सुंदर चित्र दिसतं. तसंच मित्रांनो, आमचं जीवनसुद्धा या सृष्टीच्या स्पंदनाबरोबर जर स्पंदित झालं तर आमचं जीवनसुद्धा आनंदमय होऊन जातं. आमचं वेगळं अस्तित्व जर तुम्ही तयार करायला सुरुवात केली ना, तिथून प्रॉब्लेम तयार होतो. कुटुंबाचा आनंद कधी संपतो? जेव्हा त्यातला एखादा घटक म्हणतो मला वेगळं पाहिजे, तेव्हा त्या कुटुंबाचं आरोग्य कशामध्ये येतं? धोक्यामध्ये येतं. त्या कुटुंबाचा आनंद संपून जातो. जेव्हा एखादं यंत्र काम करतो आणि त्या यंत्राचा एखादा पार्ट खडखड करतो, खुडखुड करतो, तो म्हणतो मला आता काम नाही करायचं या मशीनबरोबर, मला काढा इथून बाहेर, तेव्हा ते मशीन, ते यंत्र बंद पडतं किंवा ते कमजोर पडतं. तसंच हे आहे, हे जीवन आहे. हे जीवन तुम्ही ज्यावेळेस या अस्तित्वापासून वेगळं करायचा प्रयत्न करता आणि माझं मी करतो आणि माझं अस्तित्व आहे आणि स्वतःचं वेगळं अस्तित्व जो निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तो प्रकृतीपासून बाजूला जातो आणि तो विकृत बनतो. आणि तो विकृत बनल्यामुळे त्याचं आयुष्य दुःखमय होऊन जातं. संकट येतात, नैराश्य येतं, रोगराई येते, दुःख येतं जीवनामध्ये. आणि जीवनामध्ये आनंद, प्रकाश आणि उत्सव हे जर साजरं करायचं असेल तर सतत प्रकृतीसोबत राहा. ही प्रकृती सतत उत्सव साजरा करते आणि त्या उत्सवात सामील होण्यासाठी सर्वात सोपा दिवस असेल तो आजचा दिवस आहे. कोणीही सहज आज सामील होऊ शकतो. आणि आजचा धागा तुम्ही जर पकडला तो सोडू नका. आणि मग मात्र तुमचं जे जीवन आहे
संपूर्णपणे आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि असं आनंदी जीवन जो प्रत्येकजण त्याची इच्छा करतो, त्या आनंदी जीवनाचं जे सुख आहे, त्याचा जो अनुभव आहे, त्याचा जो आनंद आहे, त्याचं जे समाधान आहे, ते ज्यावेळेस तुम्हाला मिळेल त्यावेळेस तुमच्या अंतःकरणात असलेल्या अशुद्धी अशा सहज निघून जातील. जसं आपण एखाद्या ज्योतीची काजळी अशी झटकतो आणि पुन्हा त्याची ज्योत जी आहे ती तेजस्वी होते, तसं आमचं जीवन हे प्रकाशमान होतं, दैदिप्यमान होतं आणि ते स्वतःसोबत इतरांना देखील प्रकाश देऊ लागतं. असं जीवन साध्य करण्यासाठीची सुरुवात आज आजच्या दिवशी आपण करू शकतो. धन्यवाद.